हाय फ्रेंड्स, आय एम अश्विनी. फूड क्रशमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी 5 मिनिटात आणि कमी खर्चात होणारं कंडेन्स मिल्क. सो लेट्स चेक आउट द रेसिपी. इन्स्टंट कंडेन्स मिल्क करण्यासाठी साहित्य लागणार आहे: अर्धा वाटी दूध पावडर, 1/4 कप गरम पाणी, 1/4 कप पिठी साखर, अगदी 1 टीस्पून एवढं तूप घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून एवढं दूध घेतलं आहे आणि अगदी असं चिमूटभर बेकिंग सोडा लागेल. हा घेतला, याच्यापेक्षा पण खूप कमी बेकिंग सोडा लागेल. मी हे मेजरमेंट अशा कपनी घेतले आहे. असे 200-100 ml चे कप येतात. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलीही घरच्या वाटीने घेऊ शकता. पण जेवढ्या वाटी तुम्ही दूध पावडर घेतलं आहे त्याचं हाफ तुम्हाला पिठी साखर लागेल आणि हाफच गरम पाणी लागेल. सगळं आता मी मिक्सरला आधी वाटून घेणार. याच्यात मी दूध पावडर घेतलं आहे, आता पिठी साखर, तूप, फक्त एवढंच बेकिंग सोडा घेणार आहे, दूध 2 टेबलस्पून, आणि गरम पाणी. हे सगळं मी मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेणार आहे. मी हे सगळं पॅनमध्ये आता काढून फक्त 2 मिनटं गरम करून घेणार आहे. मी याला मंद आचेवरती 2 मिनटं फक्त गरम करून घेणार आहे. तुम्ही आताच याचं टेक्स्चर पाहू शकता. कंडेन्स मिल्क सारखं घट्ट आलेलं आहे. फक्त गरम होईल एवढंच आपल्याला त्याला गरम करायचं आहे. याला वाफ आली आहे, तुम्ही बघू शकता. हे आता रेडी आहे. मी आता याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. तुम्ही बघू शकता कंडेन्स मिल्क रेडी आहे आपलं. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. अगदी जसं रेडीमेड असतं तसं झालेलं आहे. या कंडेन्स मिल्कला तुम्ही कुठल्याही एगलेस डेझर्टसाठी यूज करू शकता. जसं की केक आहे, कुकीज आहे, इवन इंडियन डेझर्ट जसं की बासुंदी, गाजर हलवा, या सगळ्यांमध्ये तुम्ही या कंडेन्स मिल्कला यूज करू शकता आणि अगदी कमी खर्चामध्ये हा घरच्या घरी तयार होतो. तर नक्की करून बघा. आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका विसरू.